उत्तर कन्नड जिल्ह्यात बदमाशांनी एका गर्भवती गायीचा शिरच्छेद केला. तिचे पाय कापले आणि वासराचे अवशेष विकृत केले. बदमाशांनी गायीचे धड काढून तिचे डोके, पाय आणि मृत वासरू तिथेच टाकून दिले. उत्तर कन्नड जिल्ह्यातील होन्नावर तालुक्यातील सालकोडू गावातील कोंडाकुली येथे ही घटना घडलेली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलेलं आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही गाय कृष्णा आचारी यांची होती. त्यांनी ती रविवारी चरण्यासाठी सोडली होती. सोमवारी आचारी हे गायीच्या शोधात गेले असता त्यांना गायीचे कापलेले डोके, पाय आणि वासराचे विकृत शव आढळून आली. पोलीस अधीक्षक एम नारायण यांनी सांगितले की आम्ही 10 संशयितांची ओळख पटवली असून त्यापैकी 5 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे. 6 विशेष पथके तयार करण्यात आली असून सध्या फरार असलेल्या मुख्य आरोपींना पकडण्यासाठी आम्ही लीड्स गोळा केले आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस अधीक्षकांनी हे कृत्य घृणास्पद असल्याचे सांगून स्थानिक तपास व वन विभागाच्या मदतीने गुन्हेगारांना पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची ग्वाही दिलेली आहे. खरोखरच खूपच भयानक घटना आहे. अक्षरशः गाभण गायीचा शिरच्छेद करून तिचे पाय कापले, पोट फाडलं आणि वासराला बाहेर काढून त्याचे तुकडे केले.